उचलू नको काय मग माझा पाय जसा टाकला तर कसं व्हायचं नाव शेतपेला असतं फॅमिली 2 दिवसापासून रुद्राने काय काय लावून घेतलंय काय घेतलंय रुद्र पहिल्या दिवशी बघ ओट फुटून आला दुसऱ्या दिवशी टेंगुळ आहे का दाखवतोय काल टेंगुळ आणले त्याने परवा दिवशी बघू तुझा मग किती द्यायचे आज डब्याला तुझ्या किती द्यायचे डब्याला आज तर फॅमिली काय नाही त्याला औषध पाहिजे कसलंच औषध देत नाही हो आणि त्याला एवढी सर्दी झाली नाही एवढा खूप होतो त्याचा कसा वगैरे जाम झाला आवाज पण जाम झालेला आहे प्लीज 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 नाही प्लीज नाही इथं पण लागले फॅमिली काय आहे ना बरं का आता सांगले त्याने याच्यावर रुद्र औषध प्यायचं म्हणलं का इतकं नाटक करतोय तू काय रुद्रचं डब्याला आज इडली काय रुद्र हा काय खायची नाव शेत पेला असतं पाहू शकता तर रुद्राच्या डब्याला इडली केलेली आहे फॅमिली 2 दिवसापासून रुद्राने काय काय लावून घेतलंय काय घेतलंय रुद्र पहिल्या दिवशी बघ ओट फुटून आला दुसऱ्या दिवशी टेंगुळ आहे का दाखवतोय काल टेंगुळ आणले त्याने परवा दिवशी बघू तुझा फोट दाखव हा बघ फोट फुटून आलाय जबरदस्त फोट फुटला याचा आणि आज म्हणतोय त्याला विचारलं सर आता आज काय लावून यायचे म्हणतो आज इकून टेंगुळ आणायचे रोज ना काय कुठं ना करून येतोय तू छान झालं का आवडले का तुला किती द्यायची डब्याला आज 2 कुठे गेला तो कपडे घालायचे म्हणलं का बे असं येऊनच नाटक करतो आंघोळ आणि कपडे म्हणलं का डायरेक्ट तो नुसतं येऊन झोपतो तर फॅमिली पावसाने सुरुवात केलेली आहे पाहू शकताय काय झालं ना पेरायला गेलो पेरून आलो आणि जस्ट घरी पोहोचलो पाऊस सुरू झाला ते बघा ट्रॅक्टर झाला लावलेलं आहे आणि आता म्हटलं काय करावा जेवण करून आहे ना मस्तपैकी पुन्हा पेरायला जावा जेवण करत होतो आणि तोपर्यंतच पाऊस आलेला आहे आणि त्याच्यामुळे मी काय जेवत नव्हतो हिला म्हणलं मी नंतर जेवणार आहे नाही का पण ही काय बोलायला लागली नाही आधी जेवण करा मग कमीत कमी 10-15 गुंडे झाला असतं बरं का फिरून कळलं का कमून रे बाळा त्याने तुला आधी आणलं होतं ना त्याने तुला आधी आणलं असतं ना 100% आणायचं तुला आणलं होतं त्याने आधी बरं जाऊन दे आणले मग तू आणायचं तू पण आणायचं झोपत होता म्हणून आणतोय आणि तू नको झोपत गाडीत नाही लेकरू गरीब आहे त्याच्या मागे लागत सकाळी त्याच्याच मागे लागलो मॅडम म्हणल्या मला नव्हतं माहिती तुमचा रुद्र इतका आगाव आहे म्हणलं काय झालं म्हणलं तेच दुसरं हाणतो मग घरी तुम्हाला सांगतोय मला हाणलं म्हणलं मी पाहिलं त्याला आज दुसरं हाणतानी बाळा तू आणतो अगोदर बुट हळूहळू मला व्यवस्थित काढणं मला माहिती त्यांनी 100% कोणाला हाणलं असं पाणी नाही झालं फिनिश डबा फिनिश झाला का बोलला झाला तो काय आज काय म्हटलं रुद्र तू रोज ना काय तू तोडतोस बरं का कस का तुटलं बाळा तुला भूक लागली होती खोली त्याने मोडलं हे चेक कर दप्तर चेक कर बाकी आहे कसं सामान तोय मार खातोय मार देतोय हे दोनच असतं ते काढून ठेवली होती हरी तू म्हणून अभ्यास दिला ना आज आज कुठं पडला वगैरे काही नाही ना दिलीस का ऍडमिशन घ्या म्हणून परत पालकांना सूचना करण्यात एक 30/6 वार मंगळवार रोजी ऍडमिशन फॉर्म स्कूल फीज उद्या दिनांक 30/6 वार मंगळवार रोजी जमा करण्यास ही नम्र विनंती दिली ना अजून येत आज पण खूप दिवसानंतर विषय आली आहे काय करते मग हा काना मागा टाकू शान झाली काय जास्त हा पावसाचं खाली उतरू वाटत नाही हा का बोरीला फुलं असते तर फॅमिली आता आम्ही आलेलो आहेत आमच्या शेतामध्ये पाहू शकतायत पाऊस पडल्यापासून आहे ना आम्ही आलोच नव्हतो नाही का 10-15 दिवस झाला असं तर हिला म्हणलं चला तर तुला एकदा रानातून आणल्याशिवाय काही हे नाही का इथं आलीच नाही मी तरी कधी मध्ये येतोय तर हे पाय आपलं शेत आहे हे ऊस असं एवढा झालाय मी लावून गेले तर केवढे कुठचं एवढे नाही मका बरंच मोठं आणि आता याच्यावर आपल्याला तणनाशक मारायचं आहे त्यासाठी तुला आणलंय आता पाऊस वगैरे झालेला आहे
उद्या तर नशे काढतो. तणनाशक मारायचं. यस. काय झालं लय शिरशिर करायचं. माकडे चेष्टा करते. तर फॅमिली पाहू शकतात. ऊस आहे आपला आता एकदाच कट टाकलेलं आहे. आता मस्तपैकी पाऊस पडलेला आहे. आता खत वगैरे टाकतो आणि ऊस आहे ना भराभराच मोठा करतो नाही का. आज मॅडमला मुद्दामच मी आणलेलं आहे शेतामध्ये. मॅडम डर का देते फक्त हे काम राहिलेलं आहे तेवढं करून घ्या. हा का विषय हा मग DRX किती म्हणजे पॉइंटला ध्यान आणून देतात. मला माहितच नव्हतं, मी विसरलेच होते. मला वर जाऊ द्या काय वरती चिखलानी. झालं का झालं हळू झालं. तर चला यांना किती ml चा डोस द्यायचा सांगते थांबा. नाही नाही सांग सांग की सांग. 15 एक ना 16-32 असते का. नाही नाही पॅरासिटामॉल ॲजिथ्रोमिकल का काय परत कोणतं सिरप. सिरप आहे मेरा 71 ना. राहून दे बघितलं तुमची फार्मसीची हवा बघितली तुमची काय आहे ना. बरं चला आलाय सर आहे का आता आपण कडेचं जे गवत वगैरे आहेत ना काढून टाकू नाही त्याला किती भारी डोस आहे. मेरा 71 त्याला गवत काय लागते काढायचं कायला तुम्हाला एवढं कळत नाही. मेरा 71ची एक पुडी आणली 20 लिटरच्या पाण्यात मिक्स केली. बरं तेवढं कळतं मॅडम आम्हाला. बघा हे बसले भाऊ. आय एम ॲज अ फार्मासिस्ट. you are use pharmacist is the form I am is ऐकिंग तू काय आय एम युअर नवराईंग काय ऐकिंग का नाही नवरिंगचं. हा युअर माय बायको. नको इथून हात जोडते. तुमची इंग्लिश नको. हाँ तुमची इंग्लिश. मैं क्या बोला तेरे को पाऊस आ गया अभी जाने का घर. चला भाई पाऊस आलाय. चला आता पाऊस यायला लागलाय. तर फॅमिली मी खूप दिवसानंतर शेतात आले होते. ते पण मी यांना म्हणलं होतं मला शेतात जायचं चक्कर मारायचे घेऊन चला. कारण की म्हणजे बरेच दिवस झाले मी आले नव्हते. तेव्हा ऊस थोडा याच्यापेक्षा छोटा होता तेव्हा आले होते. म्हणलं आता पाऊस पडलाय वातावरण पण भारी झालं. असं उन्हाळ्यात तेव्हा असं वातावरणच नव्हतं. आता कसलं भारी झालंय. बस आणि माझे पेपर आणि ते पण चालू होते. नंतर रिझल्ट लागला मग येणंच नाही झालं. घरीच होते आतापर्यंत. आता वापसाला मोडलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं चला शेतातून जाऊन येऊ चक्कर मार. काम करायला जमलं असतं तर लवकर नसतं. अहो वापसा मोडलाय म्हणजे वापसा झाला ना मग लगेच काय काय काम येतं ते बघायला आले हो मी. हा का फॅमिलीला माहितीच आहे मी कामाची आहे का नाही. नाही कामच आहे. तर फॅमिली आलतो तर आम्ही असंच नाही का आता वापस वगैरे मोडलेला आहे. मी पेरायला गेलो पेरून आलतो आणि वापसा मोडल्यामुळे आहे ना आम्ही शेतात आलतो. अजून पण खूप पाऊस चालू आहे समोर दिसतोय. आभाळ पण भरपूर आलेलं आहे आणि वातावरण ना खरंच भारी आहे बरं का. असं कोकणातलं वातावरण वाटतं नाही का. कोकणातलं नाही वाटत. नाही वाटत. तू कोकण फिरायला गेलती का. नाही ना गेलेली. मग कसं काय म्हणते. म्हणून तर माहित नाही कोकणात. फॅमिली तुम्ही सांगा यांना कमेंट मध्ये सांगा बरं. मला येईन कुठेतरी फिरायला न्यायला पाहिजे का नाही पाहिजे. आता मी कुठं आणलंय फिरायला फॅमिली सांगा बरं. मी फिरायलाच आणलं का नाही. पाहू शकता ते कसलं वातावरण आहे बघा बरं. हे बघे हे मस्त पैकी ओस हे आभाळ वगैरे हिरवगार वातावरण. मारायला फोटो बिटो काढायला लोक. चला तर फॅमिली आता आम्ही जातोय घरी मस्त पैकी नाही का. काय झालं आता खाली काय बसते चिकला रे. म्हणजे मला उठता येते का मग लागलं पायाला. लागलं पैसे पाहायला लगे. काय झालं पापी चकला काय काय कुठं नाहीस करते. चल मला नाही जाता येत जाता म्हणजे मला उठताच आहे ना. रग लागते उठता आहे ना मला. एवढं पुढे तुला उठताय ना वेगळं. मी शेतकरीने एवढंच असतं ना मी तुमच्या पुढे गेले असते. चांगलं पायपीच उचलून काय मग हा हे चालते वर मला. फॅमिली उचलून या म्हणते उचलून. अरे म्हशी सारखी जड झालीस पहिलं तरी. म्हशी सारखी आहे का. पहिलं तरी उचलत होते आता चालणार नाहीस. सर उठ. मला घरीच नाही यायचं. मला खरंच रग लागते मला नाही चालता येत. मला पाडू नका. कसं घ्यायचंय आईला माझा पाय जर टाकला तर कसं व्हायचं. मला पायापेक्षा पडायची मी दोन. सोनाली लय जड झालीस रे. हो तुम्हाला धरलंय कसं. आता मीच दमले सोनाली. आता उठ रे पुरी. काय झालं मज्जा केली. मला बघायचं होतं मी किती किलो आहे. मी किती किलो आहे सांगा बरं. किती दिवस झाले वजन मोजायचं म्हणते मला कळणच मी किती किलो आहे. तुला खरंच चिखलामध्ये सोडून द्यायला पाहिजे होती तिथे मी. किती किलो असेल मी.
तर फॅमिली कसा वाटला माझा प्रँक? सिरियस वाटला का? मग सिरियस वाटला का? सिरियस वाटलं का? चल काय? लागला असं काय लागलं असं? मला मग स्ट्रॉंग. फॅमिली बघा असं बायका यांची ना मेंदूत नाही, डोक्यात नसतात, गुडघ्यात असतात. आम्हाला शेतकऱ्याची वाघीण म्हणतात. शेतात आलो आम्ही एवढ्या पाय मुरगोडे बसून बसतो का काय वाटलं माहिती तुम्हाला? पण मी पण उचललेलं का नाही मग, म्हैशी सारखी असली तरी पण प्रँक वाटला का नाही? काय Prank? वाटलं? हा प्रँक नाही वाटलं, मला वाटलं खरंच बघितलं असं. पण इथं आलो मला दम लागला, मग टाकून द्यायचं ना. टाकून देणार होतं पण कसं देऊ आता तुला, दवाखान्यात मलाच न्यावं लागलं असतं. तर फॅमिली आहे ना, आता पाऊस आलेला आहे, आता आम्ही जाऊ राहिले घरी नाही का. हे मागून एवढा भयानक पाऊस आलाय. चला ना पावसात भिजू. काय येऊ काय? द्या ना पाऊस. आता एक प्रँक झाला, पावसात भिजू ना, मज्जाच म्हणते. थांब, तुला याच्यात लोटून देतो, ढकलून तुम्ही याच्यात. या नाही पावसात म्हणते मी, ते निसर्गाचं पाणी आहे. आणि हे कशाचं पाणी आहे? निसर्गाचं जे- हे पण निसर्गाचंच पाणी सोनाली, विसरू नको. निसर्गाचं पाणी पण ते चिखल झालंय ना, घाण पाणी झाल्यावरून किती भारी आहे. हा. पाऊस आलाय. चल विजय वाजा, थंडी वाजा. हे बघ कसला पाऊस आला जबरदस्त. तर फॅमिली ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे सबस्क्राईब नक्की करून घ्या.